आपले पक्षी येणार आहे आणि आपल्या ब्रूडिंगची तयारी चालू आहे बरं का. तर अशा प्रकारे आपण आता तुम्हाला माहिती थंडीचं वातावरण असतं, थंडी जास्त आहे आता आपल्याकडं. तर मग आता आम्ही सगळ्या बाजूनी कागद पॅक करून घेतलेला आहे आणि आता फक्त इथला कागद राहिला पॅक करतात, ते पण पॅक करायचं काम चालू आहे कागदाचं. तर आम्ही अशा प्रकारे सगळ्या कागदांची बांधून घेतलेलं आहे, म्हणजे पूर्णपणे आपली पॅक झालेलं आहे कागद. आणि ब्रूडिंगची तयारी ही पूर्णपणे झाली आहे, फक्त पक्षीची वाट पाहतोय आम्ही. तर आपले पक्षी पण येणार आहे, इथलेच पक्षी आता. आपली तयारी झालेली सगळी पूर्णपणे. आता पक्षी कधी येऊ बारीक कागद लावतो बघा, जेणेकरून आतमध्ये एंट्रीसाठी ना. हा म्हणजे पडदा टाईप आपल्याला एक कागद लावायचा आहे इथं. तर पूर्ण पॅक करून ठेवलेलं आहे आपण आणि आपली आतमध्ये पूर्ण तयारी झालेली ब्रूडिंग नाही म्हणजे पूर्णपणे मॅनेजमेंट. त्यावेळेस कळण हिवाळ्यामध्ये पण नाही का बरेच जण आपले शेतकरी सांगतात की हिवाळ्यामध्ये थोडं अवघड जाते हा म्हणजे हिवाळ्यामधला पण आपल्याला अनुभव येऊन जाईल आता. तर आपले पक्षी येणार होते आणि आपण पक्ष्यांची पूर्ण सगळी पण तयारी केलेली होती बरं का. म्हणजे आपले पेपर आतरून आपण सगळे रेडी केलं होतं आणि आपलं म्हणजे सगळेच कामं ओके झाले होते आणि पेपर आतरून आपले झाले होते. हे बघा, पेपर आतरून आम्ही नुसतं घरी गेलो, एक दिवस फक्त एक रात्र गेली. तर बघा हे काय कंडिशन झाली पेपरची डायरेक्ट. म्हणजे आमची ही सगळी मेहनत डायरेक्ट वायला गेली. डायरेक्ट ही सगळे पेपर उडून गेले वारीन. आम्ही मग गुतवले होते बाकी सर्कलच्या याच्यामध्ये पुठ्ठ्यांखाली गुतवले होते, पण तरी जोरात वारा आला असं आणि ते पेपर सगळे उडून गेले. आता ही पुन्हा परत ही सगळी मेहनत पुन्हा परत घ्यावं लागेल. कुठं उचकले, कुठं एक गेलाय, कुठं बाकी जास्त गेले. म्हणजे बघा कष्ट करायचे, काही चुकले नाही बरं का, पण ही वाडा उद्योग तर होऊन बसला आता.